नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या आपण मराठीमध्ये सगळे आर्टिकल्स समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये काही विद्यार्थ्यांनी विनंती केली की सर तुम्ही ते समजून सांगणाऱ्या पीपीटी पण टाका। पहा, हे सगळं युट्यूबला अवेलेबल आहे, सगळं पुस्तकात अवेलेबल आहे। इथं आपला पर्पज काय आहे, आर्टिकल मध्ये काय लँग्वेज दिलेली आहे ती लँग्वेज तुम्हाला समजून सांगावा हा पर्पज आहे। त्यामुळे इथं मी आर्टिकल शिकवत असताना आर्टिकल मधली लँग्वेज वापरतोय, त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला समजून सांगतोय। तर आजचा फोकस आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 8। आर्टिकल 8 काय कशाबद्दल आहे, मूळच्या भारतीय असलेल्या जी लोक मूळचे भारतीय आहेत, आता या लोकांना मूळचं भारतीय का म्हणायचं, तर जर तो जो आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 होता, या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये जो भारताची व्याख्या करण्यात आली होती, त्या व्याख्येमध्ये जर तो व्यक्तीचा जन्म झाला असेल, त्याच्या आई वडिलांपैकी कोणाचा जन्म झाला असेल, माता पित्यांपैकी कोणाचा जन्म झाला असेल, तर त्याला म्हणायचं मूळचा भारतीय व्यक्ती। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये पाकिस्तान सुद्धा यायचं, त्यावेळेस पार्टिशन झालं नव्हतं, तर मग त्या व्यक्तीबद्दलचं हे कलम आहे। मग मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क, विवक्षित म्हणजे काय, स्पेसिफिक, त्याच लोकांच्या नागरिकत्वाच्या हक्काबद्दल हे आर्टिकल 8 बोलतं। काय, चला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आर्टिकल 8 काय म्हणतं पहा, आर्टिकल 5 मध्ये, अनुच्छेद 5 मध्ये काही जरी दिलेलं असलं, आर्टिकल 5 मध्ये काय दिलं याच्याशी आर्टिकल 8 ला काही घेणं देणं नाही। आर्टिकल 5 मध्ये काहीही असलं तरी सुद्धा जी व्यक्ती, तो पर्टिक्युलर व्यक्ती किंवा त्याच्या माता पित्यांपैकी कोणीही किंवा त्याच्या आजा आजीपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 जो त्यावेळेस अधिनियमित केला होता, मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 यात जी व्याख्या केली आहे, कशाची व्याख्या केली आहे, यात व्याख्या केलेल्या भारतामध्ये जन्मले होते, तो व्यक्ती त्याच्या माता पित्यांपैकी कुणी किंवा त्याच्या आजा आजींपैकी कुणीही जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये ज्या भारताची व्याख्या केलेली आहे त्या ठिकाणी जर जन्म झालेला असेल तर, आणि असल तिथं जन्म झाला असेल आणि हा व्यक्ती भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात, भारताच्या बाहेरील सध्या कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे, अशी कोणतीही व्यक्ती जर तिने त्या काळी किंवा हा कायदा संविधान सुरू होण्याच्या अगोदर जर तिने त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताचा राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपले राजकीय, थोडक्यात एम्बेसी, आपले दूतावास, कमर्शियल दूतावास किंवा राजकीय दूतावास, तर राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने, भारत सरकारने विहित केलेली पद्धत व जे नमुना आहे, या संविधानाच्या प्रारंभापूर्वी व नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून जर नोंद केली असेल तर त्या व्यक्तीला भारताचे नागरिक असल्याचं मानलं जाईल व त्याला सर्वच्या सर्व हक्क मिळतील। पहा, परत एकदा सांगतो, कुणाबद्दल सांगतो मी हे सांगतोय की ज्या व्यक्तीचा किंवा ज्याच्या आई वडिलांपैकी कुणाचा किंवा त्याच्या आजी आजोबांपैकी कुणाचाही जन्म भारतामध्ये झालेला आहे, पण कोणता भारत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 जो अधिनियमित केलेला आहे, यामध्ये जी भारताची व्याख्या करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जर जन्म झालेला असेल आणि या व्यक्तीने तो ज्या देशात राहतोय त्या देशामधलं वाणिज्य दौतिक कार्यालय किंवा राजदौतिक कार्यालय, या कार्यालयामध्ये डोमिनियन ऑफ इंडिया जे त्यावेळेस सरकार होतं, या सरकारने जी पद्धत सांगितली आहे, जो नमुना सांगितलेला आहे, या नमुन्यानुसार त्या ठिकाणी अर्ज केलेला असेल आणि अर्ज केल्यानंतर तिथलच्या प्राधिकाऱ्याने, ऑथॉरिटीने किंवा अधिकाऱ्याने त्याची नागरिक म्हणून नोंद केलेली असेल तर त्या व्यक्तीला भारताचा नागरिक म्हणून मानण्यात येईल व त्या व्यक्तीला भारतीय नागरिकांना मिळणारे जे सगळे हक्क आहेत ते सगळेच्या सगळे हक्क त्यांना मिळतील। इथं बेसिक पॉइंट लक्षात घ्या, थीम जर कळली तर पॉलिटी कळणं खूप जास्त सोपं आहे। धन्यवाद।